नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असणार आहे. व्लॉगची सुरुवात केली दुपारपासून. वाघोलीमध्ये काही मटेरियल आणण्यासाठी मला जायचं होतं. अगदी 2-3च गोष्टी होत्या आणि पार्सल ठेवायचं महत्त्वाचं काम होतं. सुरुवातीला कसं व्हायचं, मी पार्सल ठेवायला सकाळची लवकर जायची, पण इतकी जास्त गर्दी असायची आणि नंबर पण लवकर येत नसायचा. अगदी कधी-कधी 3-3, 4-4 तास मला तिथे उभे राहावं लागायचं आणि आता असं झालंय की 11-12च्या नंतर जर गेलं ना, खूप कमी लाईन असते. अगदी माझ्या पुढे 2-3च मेंबर होते आणि त्यांचं झाल्यानंतर लगेचच मी पार्सल वगैरे ठेवलं आणि घरी आल्यानंतर कटिंगला घेतले. कारण की नेक्स्ट डेला मला हे दोन, एक घागऱ्यावरचा ब्लाऊज आणि हा ब्लाऊज दोन्ही द्यायचे होते. पण प्रॉब्लेम असा होता, दुसरा जो ब्लाऊज होता तो मला सिंगल टक्समध्ये कप्स यूज करून शिवायचा होता आणि हा जो ब्लाऊज होता त्याला प्रिन्सेस कटमध्ये, म्हणजे बिना योगपट्टीचा जो प्रिन्सेस कट असतो ना, तो शिवायचा होता. पण स्टोन इतके जास्त होते की मला अक्षरशः वैताग येऊन गेला होता आणि मी किती तास हा ब्लाऊज शिवत होते आणि तो कशामुळे पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेलच. सुरुवातीला बऱ्याच ताईंच्या मला कमेंट येतात की तुम्ही पेपर पॅटर्न वापरून ब्लाऊज शिवता का? तर असं बहुधा तरी होत नाही, कारण की जे काही पेपर पॅटर्न मी बनवते ते ऑर्डरनुसार बनवले जातात. जसे कस्टमरचे पैसे येईल, पेमेंट येईल, ॲड्रेस वगैरे सर्व कन्फर्म झालं की त्यानंतर मी पेपर पॅटर्न बनवते आणि बनवून झालं की लगेच ते डिस्पॅच केले जातात. त्यामुळे माझं एक्स्ट्राचं असं पॅटर्न माझ्याकडे नाही. पण हो, ज्यावेळेस मी ब्लाऊजचं पॅटर्न वगैरे केलेलं असेल आणि संध्याकाळी मला जर ब्लाऊजचं कटिंग करायचं असेल तर त्यातीलच जे काही साईज असतं ते मी उचलते आणि त्यानेच पटकन कटिंग करून घेते. तर पहा, इथे या पद्धतीने मी पेपर कटिंग केले सुरुवातीला. खूप सारे कस्टमर माझे जुनेच क्लायंट आहेत, त्यामुळे पेपर कटिंगची जास्त काही अशी गरज पडत नाही आणि 4 टक्स ब्लाऊज असेल तर मी ब्लाऊजवरतीच कट करते. बाकी प्रिन्सेस आणि कटोरी असेल तर मग पेपर कटिंग करून घेते आणि जर ऑड मेजरमेंट असेल, म्हणजे कंबर खूप छोटी आहे, चेस्टचं मेजरमेंट मोठं आहे, अशा वेळेस पेपर कटिंग करून घेते. कारण की एक जनरल आयडिया येते. कटिंग जर प्रॉपर असेल ना, ब्लाऊज कसा थोडाफार इकडे-तिकडे झाला तरी मेजरमेंटमध्ये परफेक्ट बसतो. त्यामुळे कटिंग खूप महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस पेपर कटिंग परफेक्ट तुमच्याकडे असेल ना, त्यावेळेस ब्लाऊज अजिबात चुकत नाही. आणि ज्यावेळेस असे स्टोनचे ब्लाऊज असतात ना, त्यावेळेस अजिबातसुद्धा जो काही आपला मेन कपडा असतो तो फोल्ड करून ठेवायचा नाही. असा एकदम सेपरेट, म्हणजे जो काही ब्लाऊज पीस आहे तो संपूर्ण स्प्रेड करून घ्यायचा आणि त्यानंतर त्यावरती अस्तर ठेवून कट करायचं. कारण की कोणतं डिझाईन कधी कट होईल हे लक्षात येत नाही आणि मग प्रॉब्लेम होऊन जातो. असं बऱ्याच वेळा माझ्यासोबत झालं. सो तुम्हाला आता इथे मी अलर्ट केले, कारण की ज्यावेळेस स्टोनचे ब्लाऊज असतात ना, त्यावेळेस संपूर्ण ब्लाऊज असा पसरवून घ्यायचा. त्यावरती जे काही आपण अस्तर कट केलं आहे ते एक-एक करून ठेवायचं आणि त्यानंतर मग ब्लाऊज कट करून घ्यायचा. दुपारी लाईव्ह घेत असताना हा काही ब्लाऊज मी थोडाफार शिवला असेल, त्यानंतर त्याला स्टोन इतके होते की माझं अंगठ्याचं जे काही नख आहे ना, ते अक्षरशः अर्ध निघूनच गेलं होतं आणि मला खूप वैताग आला होता. कारण की कधी-कधी होतं, याच्यावरती ब्लाऊजचा कपडाही व्यवस्थित पुरत नव्हता. अस्तरच्यानुसार ब्लाही पण लांब होती, त्यामुळे ॲडजस्ट करणं कधी-कधी डिफिकल्ट होऊन जातं. बघा, आता जी गोष्ट आपल्याला डोळ्यांनी दिसते ती पाहायला तर खूप सोपी वाटते, पण ज्यावेळेस आपण ते प्रत्यक्षात करतो ना, त्यावेळेस खूप डिफिकल्ट आहे ना. हा ब्लाऊज माझ्याकडे आलेला मला वाटतं 14 ते 15 दिवस झाले असतील. तेव्हापासून तसाच पडून होता आणि ते स्टोन पाहूनच मला काही तो ब्लाऊज शिवायला घेऊ वाटत नव्हता. सो माझ्या बाबतीत तरी असं होतं, कधी-कधी खूप कॉम्प्लिकेटेड किंवा फॅब्रिक आपल्या मनासारखं नसलं की शिवायची सुद्धा इच्छा होत नाही. तुमच्या बाबतीत असं होतं की हे मला नक्की कमेंट करून सांगा. एक-एक करून सर्व पार्ट मी ते कट करून घेतले आणि ह्या ब्लाऊजची शिलाई जी आहे ना, ती मी ₹500 घेतली. नंतर मला वाटलेलं की ज्यावेळेस स्टोनचे ब्लाऊज असतात किंवा काही खडे वगैरे असतात, एम्ब्रॉयडरी असते, त्यावेळेस शिवायचा खूप त्रास होतो. त्यावेळेस ₹60-70 तरी तुम्ही जास्त घेत जा. पण कसं होतं, आता एकदा आपण कस्टमरला बोललो की मी एवढी-एवढी शिलाई घेणार आहे आणि नंतर जर वाढवून घेतली तर मग आपल्यालाही अफोर्ड वाटतं आणि कसं तरी म्हणजे एक वेगळंच फिलिंग असतं की नको म्हणायला. आणि माझ्या बाबतीत तर असं होतं, कधी-कधी शिलाई माझ्या तोंडातून निघतच नाही जास्त. जशी मी ठरवली आहे ना, त्याच्यापेक्षा जर जास्त सांगायची म्हटलं ना, की माझ्या तोंडामधून ते अजिबात निघत नाही. असा माझ्या बाबतीत तरी प्रॉब्लेम होतो. आता ब्लाऊजचा कलर थोडासा केरोसिन कलर म्हणूयात आपण, जो पेट्रोल कलर असतो तो होता आणि इतका डार्क होता की नेमकं अस्तरही मला त्याला मॅचिंग भेटलं नव्हतं आणि धागाही सापडत नव्हता. बहुतांशी ब्लाऊज तर असे आहेत, ज्यावेळेस मी सगळे बॉक्स खाली घेईन ना, त्यावेळेस मला त्याचा धागा सापडतो. नाहीतर एक धाग्यासाठी मला परत तो धागा घ्यायला गावामध्ये जावं लागतं. सो असं सुद्धा बऱ्याच ब्लाऊजमध्ये माझं होतं की धागा मॅचिंग भेटत नाही, कधी अस्तरच भेटत नाही. पहा, स्टोनची क्वालिटी पहा तुम्ही, ब्लाऊजची क्वालिटी आणि फॅब्रिक इतकं निसरडं होतं, एकदम मक्खन मलाई सूत म्हणतो ना, ते सूत होतं आणि मला इतका त्रास झाला हा ब्लाऊज शिवण्यासाठी. मी ज्यावेळेस लाईव्ह चालू होता त्यावेळेस 1 तास शिवला, संध्याकाळी जवळ-जवळ 2.5-3 तास घेऊन बसले. त्यावेळेस मी फक्त स्टोन काढायचं काम केलं, कारण की त्याला पायपिंग पण करायची होती, पाठीमागून पण आणि समोरून पण. ब्लाऊजला पण जी काही बाही होती त्याला पण स्टोन होते. सो रात्री मी 3-4 तास घेऊन बसले, तेव्हा पण ते काम झालं नाही आणि नेक्स्ट डेला ज्यावेळेस मला लाईव्ह चालू करायचं त्याच्या आधी 1 तासभर माझा तो ब्लाऊज झाला होता. 11 वाजता बसल्यानंतर, म्हणजे दुपारी 3 वाजता जर मी लाईव्ह घेते तर 11 ते 2 पर्यंत तुम्ही साधारण पकडू शकता. म्हणजे जवळ-जवळ 7 ते 8 तास मी हा ब्लाऊज शिवत होते.
माझ्या शिवणकामच्या जर्नीमधील हा असा पहिला ब्लाऊज असेल ज्याला की मी इतका वेळ लावला आहे. बऱ्याच मैत्रिणी मला विचारतात की तुम्ही आरीवर्क ब्लाऊजची शिलाई किती घेता? तर आरीवर्क ब्लाऊजची शिलाई मी 500 पासून पुढे घेते. जर सिंपल वर्क असेल तरी 500 पासून स्टार्ट करते आणि जर आरीवर्कमध्ये बोटनेक वगैरे काही बाकीचे टेम्पल डिझाईन वगैरे असेल तर 700-800 असे रुपये मी आरीवर्कच्या ब्लाऊजची शिलाई घेते. सो आपल्याला जसं परवडतं, जसं आपलं काम आहे त्याच्यानुसार आपली शिलाई घ्यायची. आपल्याला कसलीही म्हणजे मी सुरुवातीला तुम्हाला सांगायची की एरिया वाईज शिलाई घेत जा. तुमच्या आजूबाजूचे टेलर किती घेतात त्यानुसार शिलाई घेत जा. पण याच्या मी आता बिलकुल अपोजिट आहे. आपल्याला माहीत नसतं आपला समोरचा, शेजारचा किंवा आजूबाजूचे टेलर कशा पद्धतीने काम करतात, कसं फिनिशिंग देतात. मला असं वाटतं जेवढी मेहनत आपण घेतो, आपल्याला माहिती आहे आपलं काम चांगलं आहे तर अजिबात हिचकिचायचं नाही. जसं आपलं काम आहे त्याच्यानुसार आपली शिलाई ठरवायची. ह्या सर्व गोष्टी लक्षात आल्यानंतर दिवाळीनंतर मी जी शिलाई वाढवली त्याच्यामध्ये कसलाही फेरबदल केला नाही. डिझाईननुसार एक्स्ट्राचे चार्जेस आणि जी बेसिक शिलाई आहे ती तर माझी रेग्युलर आहेच. बरेच कस्टमर शिलाईमुळे तुटतात, पण माझ्या बाबतीत मला असं वाटतं की 10 ते 15%च असं झालं असेल की कस्टमर शिलाईमुळे आले नाही. पण बाकी माझे जे रेग्युलरचे कस्टमर आहेत ते माझ्याकडे नेहमी येतात आणि सांगतात, शिलाई भलेही तू वाढवली पण तरीसुद्धा कामात कसलंही कॉम्प्रोमाइज करत नाही. खरंच हे ऐकून खूप छान वाटतं. आणि आता इथे मी गळा कसा ॲडजस्ट केला ना याचा व्हिडिओ एक पुढे टाकलेला आहे, तो सुद्धा तुम्ही पाहून घ्या. शॉर्ट व्हिडिओ आहे, इंस्टाग्रामला मी अपलोड केला आहे आणि यूट्यूबला सुद्धा केला आहे मे बी. पण कोणी जर मिस केला असेल तर पुढे मी ती क्लिप अटॅच करते, सो तुम्ही तो पाहून घ्या. आणि हा आहे लेहंग्यावरचा ब्लाऊज. 1 टक्समध्ये कप्स लावून शिवला आहे आणि या ब्लाऊजची शिलाईसुद्धा मी 500 रुपये घेतलेली आहे. याला काय होतं की समोरच्या बाजून फक्त कॅनव्हास लावलं होतं मी आणि जो काही पानगळा होता त्याच्यामध्ये त्याचा शेप कॅनव्हासवरती कट करून घेतला आणि शिवून घेतला. पाठीमागच्या बाजूने गोल गळा घेऊन बॅक हुक केलं होतं, कारण की लेहंग्यावरच्या ब्लाऊजला बॅक हुक किंवा साईडने चेन बसवली जाते, तेव्हाच त्याचा लुक येतो. आणि कप्स शिवाय तर लेहंग्यावरचे ब्लाऊज अपूर्णच आहे, कारण की आपण ओढणी एका साईडने घेतो त्यामुळे व्यवस्थित फिनिशिंग वगैरे छान दिसतं. मला असं वाटतं ज्यावेळेस कप्सचे ब्लाऊज असतात त्यावेळेस. आणि आता हा तिने ऑनलाईन मागवला होता, 900-950च्या अराउंड याची प्राईज होती मिशोवरून. आणि इतकं छान त्याचं सूत वगैरे सुद्धा खूप छान होतं आणि जो काही कलर होता तो सुद्धा छान होता, केरोसिन कलर, जसं की मी आधी तुम्हाला सांगितलं. आता इथे बाकी ब्लाऊजचं काम झालं. लेहंग्याला इथे मला लटकन लावून घ्यायचं होतं, तर मी त्याच्यामध्ये सेम जे काही गोल्डन कलरमधला शेड आहे त्या शेडची नॉट टाकून घेतली आणि त्यालाच असे लटकन लावून घेतलेत. सो फायनली आपला ब्लाऊज आणि लेहंगासुद्धा रेडी झालेला आहे. आता जर लेहंग्याच्या ब्लाऊजला स्टोन वगैरे असते तर मी 600-700 रुपये शिलाई घेतली असते, पण त्याला स्टोन वगैरे अजिबात नव्हते, थ्रेडवर्क होते, त्याच्यामुळे मग काय आणि जास्त असं शिलाई घेण्यामध्ये पॉईंट नव्हता. जी काही माझी बेसिक प्रिन्सेसची शिलाई जर बाहेरचे कस्टमर असतील तर 450 आणि इथले असतील तर 400 ती शिलाई. आणि त्याच्यानंतर जे काही लटकन मी 2 आणले होते त्याचे 100-100 रुपयाला आणले होते, ते काही लावायचे मी पैसे वगैरे घेतले नाही. 500 रुपये ब्लाऊजची शिलाई, कारण की त्याला पाठीमागे नॉड आणि जी काही पायपिंग केली होती त्याचे पण मी पैसे घेते. पायपिंगच्या बऱ्याच मैत्रिणी विचारतात की किती पैसे घेता, तर पायपिंगसाठी मी 50 रुपये एक्स्ट्रा घेते. जर जास्त पंचकोनी गळा वगैरे किंवा पानगळ्यावरती पायपिंग करायची असेल तर 60-70 रुपये घेते, कारण की पायपिंग करायला पण बराचसा वेळ जातो. आणि इतका छान ब्लाऊज तयार झाला होता आणि तिला फिटिंगलासुद्धा इतका छान बसला. आणि त्याच्यावरती जी एलिफंट डिझाईन होती ना त्याने तर ब्लाऊज खूपच अट्रॅक्टिव्ह वाटत होता आणि लेहंगासुद्धा. अशा पद्धतीने ब्लाऊजचं फायनल लुक झालं आहे आणि आतल्या बाजूने सुद्धा मी तुम्हाला ब्लाऊजचं फिनिशिंग दाखवते. कसा वाटला ब्लाऊज ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि सिंगल टक्समध्ये मी शिवला आहे आणि त्यालाच कप अटॅच केलेले आहेत. लवकरच आपले कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ आपल्या दुसऱ्या चॅनलवरती म्हणजे स्टिच विथ अश्विनी या चॅनलवरती येणार आहे. सो अजून जरी तुम्ही मला तिथे फॉलो केलेलं नसेल तर नक्की फॉलो करा आणि सोबत इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करत जा. दुपारी 3 वाजता मी रोज लाईव्ह घेत असते, त्यामध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी सांगत असते, सो आठवणीने जॉईन करत जा. तर चला, पुढचा गळा मी कसा छोटा करून घेतला होता याची एक छोटीशी क्लिप पुढे टाकते आणि आपला आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवते. कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. स्वस्तातली साडी घ्या नाहीतर महागातली साडी घ्या. बहुतांशी साड्यांवरील ब्लाऊजवरती ना असे रेडीमेड गळे येतात, त्यामुळे टेलरसुद्धा कन्फ्यूज असतो की नेमकी कशा पद्धतीने गळा ॲडजस्ट करायचं. दाखवलेल्या ब्लाऊजमध्ये गळाची ब्रॉडनेस खूप जास्त होती आणि मला ती 2.5ची हवी होती. यासाठी ब्लाऊजचा कपडा मी उलट्या दिशेने फोल्ड करून घेतला. कपडा फोल्ड केल्यानंतर जो काही गळा आपल्याला आखायचा आहे त्यासाठी कपडा इकडे तिकडे जाऊ नये म्हणून मी ते बॉलपिनने सिक्युअर करून घेतलं. गळ्याचं मार्किंग मला 2.5वरती हवे आहे, त्यासाठी मी ते 2.5वरती जे काही मार्किंग आहे ते करून घेतलं. आणि उरलेली जी काही जागा आहे त्यावरती आपण तिरकी अशी टीप मारून घेणार आहोत. ती टीप आजूबाजूला कुठेही न जावी यासाठी मी ते चॉकने मार्किंग करून घेतलं. आणि जी काही तिरकी रेषा आपण आता मारून घेतली आहे त्यावरती एक साधी टीप मारून घेतली. सरळ दिशेने परत चेक करून पाहिलं की बरोबर 2.5 आणि 2.5 5 बरोबर झाला आहे की नाही ते टेपनी चेक केलं
आणि त्यानंतर जो आपला अस्तरचा कपडा आहे तो त्याच्यावरती ठेवला आणि टीप मारून घेतली. आता इथे मला कॅनव्हास यूज करायचं होतं, त्यामुळे मी उलटसुलट न करता कॅनव्हासची पट्टी तयार केली आणि पानगळ्याचा आकार देऊन घेतला. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. ओके, बाय.